श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. धन धान्य संपत्ती पैसा कोणाला नकोय. आपण सर्वजण त्यासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. प्रकार वेगवेगळे असतील पण मेहनत आपण सर्वच जण करत असतो. पण बऱ्याच जणांच्या मेहनतीला यश मिळतं आणि बऱ्याच जणांचं अगदी आयुष्य संपत आलेलं आहे, आयुष्य कडेला जात आहे. पण कष्टात आयुष्य गेलं आणि त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळाली नाही, म्हणजेच भाग्याची साथ मिळाली नाही. आणि आजची जी सेवा आहे, आजचा जो उपाय आहे, या नवरात्रीतील शुक्रवारी आपल्याला करायचा आहे. जर नशिबाची साथ मिळत नसेल, केलेल्या कष्टाचं चीज होत नसेल, प्रयत्नांना यश मिळत नसेल, पैसा येतोय पण तो टिकत नसेल किंवा धनप्राप्तीचे मार्गच खुले होत नसतील, सतत आर्थिक नुकसान होत आहे, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, उद्योगधंदा व्यवसाय आहे, छोटा असू द्यात मोठा असू द्यात, घरातून असू द्यात बाहेरून असू द्यात, तो चालत नाहीये, म्हणजे धन आकर्षित होत नाहीये, क्लायंट आकर्षित होत नाहीयेत, किंवा तुम्ही जॉब करत आहात, नोकरी करत आहात, वर्षानुवर्ष तीच पोस्ट, वर्षानुवर्ष तुमचं प्रमोशन झालेलं नाहीये, तुमच्या मागून येऊन लोक पुढे गेले पण तुम्हाला भाग्याची साथ मिळत नाहीये, तर हा जो उपाय आहे, घरातील आपल्या कोणत्याही एका व्यक्तीने जरी ही सेवा केली, या सेवेचा लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळेल. आजपर्यंत जे झालं ते जाऊ द्या, हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करा. इथून पुढे बघा तुमचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे बदललेलं असेल. माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर आणि कुटुंबातील संपूर्ण सदस्यांवर होत आहे. कष्टाला यशाची जोड मिळत आहे, असे बरेच अनुभव तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळतील. तर यासाठी आपल्याला या सेवेसाठी लागणार आहेत त्या फक्त 16 लवंगा, समोर फूल असणाऱ्या 16 लवंगा, 16 लवंग लागणार आहेत. आणि ही सेवा शुक्रवार पासून, जर खरंच आपल्याला दरिद्रता आपला पिछा सोडत नाहीये, अपयश आपला पिछा सोडत नाहीये, तर या नवरात्रीतील शुक्रवार पासून संकल्पयुक्त पुढे आपण 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार ही जी सेवा आहे ती करू शकतो. तुम्ही जर पुढे कंटिन्यू करणार असाल तर सुरुवातीला संकल्प करायचा आहे आणि मग ही सेवा करायची आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण संकल्प करू शकतो. ही सेवा आपल्या घरामध्ये घटस्थापना असेल तरीही करायची आहे, घटस्थापना नसेल तरीही करायची आहे, अखंड दिवा असेल अखंड दिवा नसेल तरीही आपण करू शकतो. घटस्थापना आणि अखंड दिवा नसेल तर देवघरासमोर आपण बसायचं आहे, देवासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि ही सेवा करायची आहे. ही सेवा करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर सकाळी आपली देवपूजा झाली किंवा सकाळची घटाची आरती वगैरे झाली की आपण ही सेवा करू शकतो. आणि संध्याकाळी दिवे लागणीची वेळ, संध्याकाळची आरती झाली किंवा देवघरासमोर आपण दिवा लावला त्यावेळेला आपण ही सेवा करू शकतो. या ज्या 2 वेळ आहेत त्या अतिशय उत्तम अशा वेळ ही सेवा करण्यासाठी आहेत. आता आपण 16 लवंग घेतले आहेत, देवघरासमोर आपण बसलो आहेत किंवा घटासमोर आपण बसलेलो आहेत. आपल्याला छोटासा एक लाल कपडा घ्यायचा आहे किंवा छोटीशी एखादी डब्बी घ्यायची आहे. आता मी डब्बीमध्येच ह्या ठेवलेल्या आहेत लवंगा, तर घ्यायचा आहे. त्या डब्बीमध्ये तुम्ही खाली छोटासा लाल कपडा सुद्धा ठेवू शकता. आपण देवीचं आवडतं जे आहे, गुलाबाची अगरबत्ती असेल ती लावू शकतो, धूप लावू शकतो, त्यानंतर गुलाबाचं फूल गजरा असेल तो आपण देवीला अर्पण करू शकतो, पानाचा विडा म्हणजे तांबूल आपण देवीला अर्पण करू शकतो. आणि या सेवेची सुरुवात जी काही आपली इच्छा आहे, मनोकामना आहे, ती आई भगवती समोर, देवी समोर बोलून दाखवा की याच्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि मग या सेवेला सुरुवात करा. सेवा काय करायची आहे, एक लवंग आपल्याला घ्यायची आहे, ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. उजव्या हातामध्ये धरून आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणण्यासाठी फक्त 1 ते 1.5 मिनिट लागतो. शेवटी आपल्या वाचनाच्या स्पीडवर आहे, तुमची जशी स्पीड आहे तशी, पण 2 मिनिटाच्या वर जास्त वेळ लागणार नाही, तुमची कितीही स्पीड असेल तरी. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर ही जी लवंग आहे ती जी आपण डब्बी घेतलेली आहे किंवा जो आपण लाल कपडा घेतलेला आहे त्याच्यावर ठेवायची आहे, किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या किंवा आई भगवतीच्या समोर चरणाजवळ सुद्धा ठेवू शकता. ही डब्बी चरणाजवळ ठेवून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची आहे, परत आपल्या हातामध्ये पकडायची, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, सेम जिथे आपण जे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ठेवायचं. या पद्धतीने
16 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि 16 लवंगा तिथे समोर ठेवायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की या 16 लवंगा एकदाच हातामध्ये पकडल्या, महालक्ष्मी अष्टकं म्हटलं, समोर ठेवू, असं करू का? तर नाही। ही सेवा आपण दुसऱ्यांसाठी करत नाहीयेत, कोणावर उपकार म्हणून करत नाहीयेत ना, त्या देवासाठी आपण करत आहोत। ही सेवा आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी करत आहोत। तर एवढी आपण जशी डिटेल सेवा आहे त्या पद्धतीने तर आपण नक्कीच करू शकतो आणि या पद्धतीने केल्यावर नक्कीच आपल्याला नशिबाची साथ ही मिळायला लागेल। हे झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती वगैरे जी काही आहे ती करून घ्यायची आहे। परत एकदा प्रार्थना आई भगवती समोर, माता लक्ष्मी समोर आपल्याला करायची आहे। अगदी तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सगळं सांगा आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे। आता नवरात्री आहेत तोपर्यंत ह्या लवंगा तिथेच राहू द्या। रोजच्या आपल्या ज्या सेवा होतात त्याबरोबरच या लवंगा अभिमंत्रित होत राहतील। आता नवरात्री झाल्यानंतर काय करायच्या, ह्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला देवघराच्या समोर आजूबाजूला एका डब्बीमध्ये ठेवायच्या आहेत। आता पुढे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी ही सेवा करत आहात, तर पुढच्या शुक्रवारी नवीन लवंगा घ्यायच्या, ह्याच लवंगा घ्यायच्या नाही। हा कमेंट परत तुम्ही कमेंट मध्ये विचाराल हा प्रश्न। तर नवीन लवंगा घ्यायच्या 16, समोर फुल असणाऱ्या, सेम सेवा करायची। एक लवंग हातामध्ये पकडायची, महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि देवघरामध्ये आपली जी कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती, श्रीयंत्र असेल त्याच्या समोर ठेवायची। परत दुसरी लवंग घ्यायची, महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं, त्याच्या जवळ ठेवायची। या पद्धतीने 16 वेळा आपण सेवा करायची। त्यानंतर आरती करायची आहे। आरती कोणती करायची? दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। ही आरती तुम्ही करू शकता। ही कमेंट पण बऱ्याच वेळेला येते म्हणून आरती सांगितली। आणि काहीतरी नैवेद्य आपण गोडाचा आई भगवतीला, माता लक्ष्मीला आपण दाखवू शकतो। आणि ह्या लवंगा शुक्रवारी त्या दिवशी तिथेच राहू द्यायच्या। दुसऱ्या दिवशी परत उचलायच्या, जी आपण डबी केलेली आहे किंवा लाल कपडा केलेला आहे त्याच्यामध्ये ठेवायच्या। या पद्धतीने सेम प्रत्येक शुक्रवारी नवीन लवंगा घेऊन आपण हा उपाय करायचा। दुसऱ्या दिवशी त्या डबीत साचवत राहायच्या आणि तुमचे 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो पूर्ण झाल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाणं शक्य होईल तेव्हा तुम्ही सहपरिवार तिथे जा। पूर्ण महालक्ष्मी आईचा मान सन्मान करा, म्हणजे साडी, पीस वगैरे खणणार आणि ओटी भरा आणि ह्या लवंगा ज्या आहेत त्या तिथे जाऊन तुम्ही अर्पण करा। आपली मनोकामना बोला, आई भगवतीला प्रार्थना करा की अशीच अखंड माझी प्रगती होत राहू दे, धनधान्य ऐश्वर्य मला मिळत राहू दे किंवा धनधान्यामध्ये वाढ होत राहू दे। जे तुम्हाला आहे ते तुम्ही बोलू शकता। आता बरेच जण विचारतील की आम्ही कोल्हापूरला जाऊ नाही शकत, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर आहे तिथे जावा आणि सेम प्रोसिजर त्या देवीचा मान सन्मान करून या लवंगा तुम्ही तिथे अर्पण करू शकता। आता ज्यांनी फक्त एकच शुक्रवार नवरात्रीमध्ये ही सेवा केलेली आहे त्यांनी या ज्या लवंगा आहेत त्या अशाच देवघरासमोर ठेवा। नवरात्र झाल्यानंतर देवीच्या मंदिरात तुम्ही ठेवू शकता किंवा जेव्हा तुम्ही कोल्हापूरला जाल तेव्हा तिथे तुम्ही ह्या लवंगा मनोकामना बोलून अर्पण करू शकता। किंवा यातल्या ज्या 16 लवंगामधल्या तुम्ही बाकीच्या लवंगा त्या तिथे ठेवल्या देवीच्या मंदिरात अर्पण करायला वगैरे, आणि यातल्या काही 5 लवंगा किंवा 1 लवंग तुम्ही आपल्या जवळ, आपल्या पर्समध्ये, आपल्या तिजोरीमध्ये किंवा कुठेही तुम्ही आई लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ठेवू शकता। या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। श्री स्वामी समर्थ।